तुम्हाला अजिबातच खरं वाटणार नाही, तितके दाणेदार आणि मऊ लाडू जे आहेत एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। त्यासाठी काय केलं, इथे 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली। अगोदर 4 ते 5 पाण्याने छान अशी वॉश करून घेतली। त्यानंतर 4 ते 5 तास जे आहे भिजवून घेतलेले आहे। हवं तर ओव्हरनाईट सुद्धा भिजवू शकता। त्यानंतर थोडी थोडी डाळ जी आहे मिक्सरच्या जारमध्ये घातली, पल्स मोडवर चालवून 2 ते 3 वेळेस अशी थोडी जाडसर दळून घेतली। त्यानंतर अशा जे आहेत त्याचे जे आहेत रोल बनवून घेतले किंवा चपट्या सुद्धा बनवून घेऊ शकते अशा प्रकारे। त्यानंतर जे आहेत छान असं तूप गरम करायला ठेवलं। तूप छान कडक झालं की लो फ्लेमवर त्यामध्ये हळूवार सोडून जे आहेत छान अशा सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहे। अशाच पद्धतीने जे आहेत सर्व तळून घेतलेले आहे। थोडा वेळ थंड करायला ठेवले। त्यानंतर हाताने हळूवारपणे थोडंसं फोडून घेतलं। त्यानंतर छोटं मिक्सरचं जार घेतलं, या ठिकाणी छोटंच घ्यायचं। थोडं थोडं त्यामध्ये घालून पल्स मोडवर 1 किंवा 2 वेळेसच फिरवून अशा प्रकारे दाणेदार पावडर काढून घेतली। ती पावडर साईडला ठेवली। आता 2 वाटी डाळ घेतली तर त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतली। 1 वाटी पाणी घेतलं। हाय फ्लेमवर साखर जी आहे छान विरघळून घेतली। अशा प्रकारे पाक बनवून घेतला। पाक कसा बनवायचा तर हलकी एक तार येईल इतकाच पाक बनवायचा। त्यानंतर अर्धा चमचा ऑरेंज येलो रेड कलर घातला। छान असा मोतीचूर लाडूला कलर येईल त्यासाठी। आणि त्यानंतर जे आहे आपलं दाणेदार मिक्स जे आहे चाचणीमध्ये घालून घेतलं। मिक्स जे आहे थंड होतं, चाचणी छान अशी कडक होती। लो फ्लेम ठेवली, गॅसवर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलं, थंड करायला ठेवलं 5 ते 10 मिनिटं। त्यानंतर 1 चमचा जे आहे वेलचीचे दाणे घातले। तुम्ही हवं तर पावडर सुद्धा घालू शकता। त्यानंतर 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलं। तुपाने काय होतं छान अशी शाईन येते आणि टेस्ट सुद्धा छान लागते। आता मोतीचूर लाडू आहेत म्हटल्यावर त्यावर मगज बी आलेच। त्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे मगज बी घातले आणि अशा पद्धतीने दाणेदार असे आपले लाडू तयार झालेले आहेत का नाही, दिसायला तर छानच आहेत पण टेस्ट सुद्धा तेवढेच झालेले आहे आणि पद्धत सुद्धा एकदम सोपी। चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या।